नमस्कार. आज आपण वेळेत मागे जाणार आहोत. तब्बल 4,500 वर्षे मागे. एका अशा जगात जिथे एक अत्यंत प्रगत आणि वैभवशाली नागरी संस्कृती बहरली होती. भारतीय उपखंडातील या महान संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती असं म्हणतो. इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकात आपण याबद्दल नक्कीच वाचतो. पण आजच्या या सादरीकरणात आपण खरोखरच त्या प्राचीन काळाच्या खिडकीतून डोकावून पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हजारो वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज किती प्रगत होते. चला तर मग सुरू करूया. या संपूर्ण स्पष्टीकरणात आपण हडप्पा संस्कृतीचे 6 मुख्य पैलू उलगडणार आहोत. तिचा काळ आणि विस्तार, तिची भन्नाट नगर रचना, लोकांचं रोजचं जीवन, त्यांचा प्रगत व्यापार, त्यांच्या कला आणि खेळणी आणि शेवटी एवढ्या महान संस्कृतीचा ऱ्हास नेमका कसा झाला ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, काळ आणि भौगोलिक विस्तार. इसवी सन 1921 ची गोष्ट आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा इथे उत्खनन सुरू झालं आणि ही हरवलेली संस्कृती अचानक जगाच्या उजेडात आली. आता या संस्कृतीचा काळ साधारणपणे 3 महत्त्वपूर्ण टप्प्यांत विभागला जातो. पहिला म्हणजे पूर्व हडप्पा काळ, इसवी सन पूर्व 3300 ते 2600. हा तो काळ होता जेव्हा लहान गावांचं मोठ्या शहरांत हळूहळू रूपांतर होत होतं. मग आला तो प्रगल्भ हडप्पा काळ, इसवी सन पूर्व 2600 ते 1900. हा या संस्कृतीचा अगदी सुवर्ण काळ बरं का. आणि शेवटी उत्तर हडप्पा काळ, इसवी सन पूर्व 1900 ते 1300, जेव्हा दुर्दैवाने या संस्कृतीला उतरती कळा लागली. आता या संस्कृतीची भव्यता खरोखरच थक्क करणारी आहे. तिचा एकूण भौगोलिक विस्तार किती असावा? तब्बल 15 लाख चौरस किलोमीटर. बापरे, विचार करा. उत्तरेकडे काश्मीरमधील मांडापासून ते थेट दक्षिणेला आपल्या महाराष्ट्रातील दैमाबादपर्यंत आणि पश्चिमेला बलुचिस्तानपासून ते पूर्वेला उत्तर प्रदेशातील आलमगीरपूरपर्यंत ही संस्कृती पसरलेली होती. मोहेंजोदडो, धोलावीरा, लोथल आणि कालीबंगन ही त्यातील काही अतिशय महत्त्वाची आणि गजबजलेली शहरं होती. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, प्रगत नगररचना आणि स्थापत्य. खऱ्या अर्थाने या संस्कृतीचं हे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे त्यांनी घरे बांधण्यासाठी चक्क पक्क्या आणि भाजक्या विटांचा वापर केला होता. आणि नुसत्या विटा नाही तर त्या इंग्लिश बॉन्ड पद्धतीत रचल्या होत्या. म्हणजे काय तर आडव्या आणि उभ्या विटा एकमेकात पक्क्या अडकवून रचण्याची पद्धत. यामुळे त्यांच्या घरांच्या भिंती इतक्या मजबूत झाल्या की पूर किंवा भूकंपासारख्या संकटातही त्या टिकून राहिल्या. त्यांचे रस्ते अगदी सरळ, एकमेकांना काटकोनात छेदणारे असायचे आणि त्यातून तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत ही घरं अगदी शिस्तीत बांधली जायची. शहराची रचना समजून घेताना ही बालेकिल्ला नावाची संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. हडप्पाच्या शहरांचे सहसा 2 किंवा अधिक भाग असायचे. एका उंचवट्यावर बांधलेल्या आणि स्वतंत्र भक्कम तटबंदी असलेल्या भागाला बालेकिल्ला म्हटलं जायचं. इथे बहुधा महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी राहायचे आणि या बालेकिल्ल्याच्या बाहेरच्या भागात सर्वसाधारण लोकांची घरं असायची. थोडक्यात सांगायचं तर बालेकिल्ला हा शहराचा सर्वात सुरक्षित, अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जायचा. आता इथून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हडप्पाकालीन लोक स्वच्छतेबद्दल इतके जागरूक का होते? विचार करा, 4,500 वर्षांपूर्वी त्यांच्या प्रत्येक घरात प्रवेशद्वारापाशी एक खाजगी विहीर आणि स्वतंत्र शौचालय होतं. सांडपाणी वाहून नेण्यासाठी रस्त्यावरची गटारात चक्क पक्क्या विटांनी बांधलेली आणि वरून व्यवस्थित झाकलेली असायची. सार्वजनिक आरोग्याबद्दलची त्यांची ही जागरूकता पाहून आज आपणही थक्क होतो. आजच्या स्वच्छ भारत अभियानाची आठवण येते ना. स्वच्छता ही मानवी जीवनाची किती मूलभूत गरज आहे हे त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच अचूक ओळखलं होतं. आता सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच धार्मिक विधींचेही त्यांच्या जीवनात खूप महत्त्व होतं. मोहेंजोदडो इथलं हे महास्नानगृह म्हणजेच द ग्रेट बाथ याचं उत्तम उदाहरण आहे. तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा हा एक अफलातून नमुना आहे बरं का. सुमारे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल असलेल्या या कुंडाच्या बांधकामात पक्क्या विटांचा वापर केला होता. विशेष म्हणजे कुंडाच्या आतलं पाणी झिरपू नये म्हणून त्याला डांबरासारख्या पदार्थाचा लेप लावून चक्क वॉटरप्रूफ केलं होतं. बहुधा महत्त्वाच्या धार्मिक सणांच्या वेळी एकत्र स्नान करण्यासाठी याचा वापर होत असावा. तिसरा भाग, तत्कालीन लोकजीवन आणि आहार. या महान संस्कृतीतील लोकांचं दैनंदिन जीवन कसं होतं ते पाहूया. त्यांचं जीवन अगदी शिस्तबद्ध होतं. शेती हा त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार. गहू, सातू म्हणजेच बार्ली
हरभरा, वाटाणा आणि तीळ हे त्यांच्या आहारातील मुख्य घटक होते. आणि हो, त्यांची मातीची भांडी पाहिलीत ना तर तुम्ही बघतच राहाल. अत्यंत सुंदर लाल रंगाच्या या भांड्यांवर काळ्या रंगाने माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे आणि पिंपळाच्या पानांसारखी निसर्गाची प्रतीके अत्यंत सुबकपणे काढलेली असायची. ही आकर्षक भांडी ते अन्न शिजवण्यासाठी आणि साठवण्यासाठी आवडीने वापरायचे. त्यांच्या पोशाख आणि अलंकारांबद्दल बोलायचं तर हडप्पा काळात सुती आणि रेशमी कपड्यांचा सढळ हाताने वापर होत असे. आणि विशेष म्हणजे पुरुष आणि महिला दोघेही दागिन्यांचे प्रचंड शौकीन होते. सोने, चांदी, तांबे यांसारखे धातू आणि रंगीबेरंगी मौल्यवान खडे, शंख यांपासून बनवलेले हार, कर्णभूषणे, अंगठ्या आणि कमरपट्टा असे अनेक अलंकार ते मोठ्या प्रमाणावर घालायचे. त्यांचे कारागीर हे बारीक कलाकुसरीचे दागिने घडवण्यात किती निपुण होते हे यावरूनच समजतं. चौथा भाग, प्रगत व्यापार आणि व्यवसाय. हडप्पा संस्कृती ही काही फक्त शेतीवर अवलंबून असलेली संस्कृती नव्हती, तर ती एक अत्यंत प्रगत व्यापारी संस्कृती होती. राजस्थानमधल्या कालीबंगन इथे चक्क जगातील सर्वात जुनी नांगरलेली शेतजमीन सापडली आहे. ह्यावरून त्यांचं शेतीचं प्रगत तंत्रज्ञान सिद्ध होतं. नांगरणीसाठी उंटासारख्या प्राण्यांचा वापर केला जात असावा. आणि ह्याच प्रगत शेतीतून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पादनामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भक्कम पाया रचला गेला. त्यांचा हा व्यापार काही फक्त आजूबाजूच्या गावांपुरता मर्यादित नव्हता. तो थेट मेसोपोटेमिया, इजिप्त आणि अफगाणिस्तान यांसारख्या दूरवरच्या प्रदेशांशी चालत असे. इथून सुती कापड, कार्नेलियन नावाचे विशेष मणी आणि अत्यंत सुंदर दागिने मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जायचे. या वस्तूंची मेसोपोटेमियामध्ये प्रचंड मागणी होती. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गानेही चालायचा. लोथल नावाच्या शहरात सापडलेली प्रचंड आकाराची गोदी म्हणजेच डॉकयार्ड या अवाढव्य सागरी व्यापाराची आज साक्ष देते. या व्यापारातील 2 अत्यंत महत्त्वाच्या वस्तूंचा उल्लेख करायलाच हवा, फाईन्स आणि लाजवर्दी. हडप्पा संस्कृतीत तयार होणारे निळ्या आणि हिरव्या रंगाचे फाईन्सचे दागिने आणि मणी इथून निर्यात व्हायचे, तर दुसरीकडे लाजवर्दी म्हणजेच लॅपिस लाजुली हा निळ्या रंगाचा अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान खडा खास अफगाणिस्तानातून आयात केला जायचा. तुम्हाला सांगते, सुमेर संस्कृतीतील इनन्ना देवीच्या आख्यायिकांमध्येही या लाजवर्दी दगडाचं वर्णन वैभव आणि संपत्तीचं प्रतीक म्हणून येतं. यावरून हडप्पन व्यापाराचं जागतिक महत्त्व लक्षात येतं. 5वा भाग, कला, खेळणी आणि मनोरंजन. पोटापाण्याच्या गरजांशिवाय हडप्पाच्या लोकांनी कलेलाही आपल्या आयुष्यात मोठं स्थान दिलं होतं. त्यांची कला केवळ रोजच्या वापरापुरती मर्यादित नव्हती. मोहेंजोदडो इथे सापडलेला हा राजा धर्मगुरू किंवा ज्याला आपण प्रीस्ट किंग म्हणतो, त्याचा अत्यंत सुबक पुतळा बघा. त्यांच्या प्रगत शिल्पकलेचा हा एक अप्रतिम नमुना आहे. आणि तर दुसरीकडे लहान मुलांसाठी मातीपासून बनवलेली फिरणारी गाडी, भिंगऱ्या, शिट्ट्या आणि प्राण्यांच्या आकाराची छोटी खेळणी हे दाखवून देतात की त्या काळात लहान मुलांच्या मनोरंजनाचाही किती बारकाईने विचार केला जात होता. हडप्पा संस्कृतीची सर्वात मोठी आणि खास ओळख सांगणाऱ्या वस्तू म्हणजे त्यांच्या मुद्रा, म्हणजेच सील्स. स्टिअराइट नावाच्या एका विशिष्ट दगडापासून बनवलेल्या या चौकोनी मुद्रांवर बैल, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरे प्राणी आणि एक शृंग म्हणजेच युनिकॉर्नसारखे काल्पनिक प्राणी अत्यंत रेखीवपणे कोरलेले आहेत. या मुद्रा प्रामुख्याने व्यापारासाठी, सामानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वापरल्या जायच्या. पण एक गंमत सांगू, या मुद्रांवर जी लिपी कोरलेली आहे ना, ती आजतागायत जगातील कोणत्याही तज्ज्ञाला पूर्णपणे वाचता आलेली नाहीये. इतिहासातील हे एक मोठं न उलगडलेलं रहस्य आहे. आणि आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे थोडं वाईट वाटतं. इतकी प्रगत, शिस्तबद्ध आणि वैभवशाली संस्कृती शेवटी नष्ट कशी झाली? पाहूया आपला 6वा भाग, हडप्पा संस्कृतीचा राज. इसवी सन पूर्व 1900च्या सुमारास या संस्कृतीला हळूहळू उतरती कळा लागू लागली. याची अनेक कारणं संशोधकांनी सांगितली आहेत. नद्यांच्या प्रवाहात अचानक झालेले बदल आणि त्यामुळे निर्माण झालेला पाण्याचा प्रचंड तुटवडा हे एक प्रमुख कारण असावं. शिवाय महापूर, भूकंप आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे ही सुंदर शहरे उद्ध्वस्त झाली असावीत. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे इसवी सन पूर्व 2300च्या सुमारास अक्कड साम्राज्याचा राजा सारगण याच्या काळात मेसोपोटेमियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा थेट फटका हडप्पाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला बसला आणि अर्थव्यवस्थेचं कंबरडच मोडलं. व्यापार ठप्प झाल्यामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शहरे उद्ध्वस्त होऊ लागल्याने लोकांनी नाईलाजाने ही मोठी शहरं सोडली आणि ते लहान लहान गावांकडे स्थलांतरित होऊ लागले.
अशा प्रकारे एका अतिशय महान नागरी संस्कृतीचा दुर्दैवी अंत झाला आणि पुन्हा एकदा मानवी जीवनाचा प्रवास ग्रामीण व्यवस्थेकडे वळला. पण या संस्कृतीची सर्वच वैशिष्ट्य काही नष्ट झाली नाहीत. सरतेशेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. हडप्पा संस्कृतीने आपल्या आजच्या जीवनात नेमका कोणता वारसा सोडला आहे? शहरे नक्कीच मातीत गाडली गेली, पण त्यांची शेती करण्याची पद्धत, त्यांच्या कलेचे अप्रतिम नमुने आणि त्यांची जीवनशैली यांचा प्रभाव पुढील अनेक शतके भारतीय उपखंडावर टिकून राहिला. आजच्या आपल्या समृद्ध भारतीय संस्कृतीचा पाया याच हडप्पा संस्कृतीने रचला आहे असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही. या महान इतिहासाची जाणीव ठेवणं आपल्या सर्वांसाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. तर आजच्या या सादरीकरणात आपण इथेच थांबत आहोत. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.